नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर आता इकडे सावी आणि धैर्य अखेर समोरासमोर आलेच। तर आता इकडे घरी दामिनी, विलास, भास्कर आणि इरा आता इकडे हे खूप खुश होतात आणि आता इकडे ते एकच बोलत असतात की कधी एकदा हॉस्पिटलमधून फोन येते असं वाटतंय आणि केव्हा आपली गुड न्यूज आपल्याला ऐकवता येईल हे वाटतंय। आता इकडे हेच बोलणं तिकडे हे सगळे हसत असतात। तितक्यात आता इरा बोलते, हो ना। आणि आता तिला दिसतं समोरून की इकडे अवंती आणि नीता येत आहे। तर हे बघितल्याबरोबर इकडे ती बोलते, हो आई तुम्ही काळजी करू नका, आपली सावी ना लवकरच बरी होईल आणि आपल्या धैर्याच्या पूर्ण मेहनतीला सुद्धा यशच येणार। आता असं म्हटल्याबरोबर एकदम ती इशाराने सांगते। आता इकडे दामिनी बोलते, हो ग माझी ना सावी लवकरात लवकर बरी व्हायला हवी, बिचारी माझी लेक। आणि आता इकडे ती खूपच काय काय दाखवत असते, म्हणजे तिला खूप काळजी असं। आता इकडे त्या दोघीही येतात। आता इकडे त्यावर दामिनी बोलते, काय कुठे गेला होतात तुम्ही दोघी? त्यावर आता इकडे ती बोलते की इकडे कोणत्यावर विठ्ठलाचं मंदिर आहे ना, तिथे गेलो होतो सावीसाठी साकडं घालायला आणि आपली सावी लवकरच बरी होईल आणि आपल्या धैर्य भाऊजींचं प्रेमसुद्धा लवकरच जिंकेल आई, तुम्ही काळजी करू नका आणि प्रसाद वगैरे देते। तितक्यात आता इकडे यांचं म्हणजे असं चांगलं बोलणं चालू असतं। आता इकडे डॉक्टरांचा फोन येतो हॉस्पिटलमधून। दामिनी आता एकदम बोलते, डॉक्टरांचा फोन आला। आता एकदम ती इकडे नीता आणि अवंतीकडे बघून आता एकदम आरामाने बोलते। आता इकडे त्यावरती फोन उचलल्याबरोबर इकडे डॉक्टर बोलतात की अहो एक बॅड न्यूज आहे, सावी हॉस्पिटलमध्येच नाही आहे। आता असं म्हणल्याबरोबर इकडे दामिनी बोलते, असं कसं नाही आहे आणि ती कुठे गेली तुम्ही पहिले सांगा, CCTV वगैरे फुटेज चेक केले का? त्यावर तिकडे ते बोलतात, हो हो मी इथेच आहो, अहो सगळं चेक केलं पण कुठेच दिसत नाही आहे ती। आता इकडे त्यावर ती बोलते, असं कसं? हे बघा तुम्ही व्यवस्थित चेक करा आणि मला सांगा, नाहीतर माझ्या इतकं वाईट कुणी नसेल। त्यावर तिकडे हे सगळे खूप टेन्शनमध्ये असतात। यांना फार राग येतो की सावी कशी काय पळून जाऊ शकते म्हणून हॉस्पिटलमधून। आता इकडे नीता आणि अवंती आता इकडे म्हणजेच नीता बोलत असते, अहो आई कुठे गेली असेल आपली सावी, तिला काही झालं तर नसेल ना? आता असं म्हटलं बरोबर इकडे अवंती बोलते, नाही नाही उलटून मला असं वाटतं की हा काहीतरी चांगला संकेत आहे। आता असं म्हटलं बरोबर इकडे इरा बोलते, काय हो कसला संकेत? त्यावर आता इकडे ती बोलते, मला ना असं वाटतंय की सावी न म्हणजे बरी झाली असेल, तिला सगळं काही आठवलं असेल आणि म्हणूनच ती त्या हॉस्पिटलमधून पळून निघाली असेल आणि ती हवं तर आपल्या घराकडे यायला निघाली असेल। आता असं म्हटलं बरोबर इकडे विलास बोलतो, काही पण काय बोलताय ग, या बायकांना बिलकुलच अक्कल नसतात, निघा इथून। आता इकडे त्यावर दामिनी मनातल्या मनात विचार करते, असं वगैरे असू शकतं का? आणि ती इकडे नाही येतं जर डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये गेली तर मग तर सगळं काही सत्य माझं माहिती पडणार, मग माझं धैर्यसुद्धा माझ्यापासून दूर जाणार, सगळं काही सत्य समोर येणार। आता हाच विचार करून तिला भीती वाटत असते। दुसरीकडे आता इकडे अनुराधा देवाकडे प्रार्थना करत असते आणि बोलत असते की देवा मला असं वाटतं की माझ्या सावीला माझी गरज आहे, देवा तू तिला सांभाळ, तू जिथे कुठे माझी सावी असेल तिला व्यवस्थित ठेव, तिची काळजी घे। तर आता इकडे घरी सुद्धा आता इकडे नीता, अवंती आणि आर्या आता इकडे देवाकडे प्रार्थना करत असतात की तिने कोणाचंही काही वाईट केलं नाहीये, ती लवकरात लवकर बरी होऊ दे आणि लवकरच सापडू दे। आता इकडे धैर्य जो असतो तो आता इकडे चाललेला असतो मुंबईला। आता इकडे समोर पूर्ण काही पोलिसांचा बंदोबस्त असतो। आता हे बघून इकडे तो विचारतो, हा रस्ता का बंद आहे? त्यावर तिकडे ते पोलीस सांगतात की समोर ऑइलचा टँकर पलटलाय म्हणून तुम्ही इथून नाही जाऊ शकत। त्यावर तिकडे तो दुसऱ्या रस्त्याबद्दल विचारतो तर ते सांगतात की मागच्या गावातून एक रस्ता आहे, तुम्ही तिथून जा। आता इकडे तो तिथून जायला निघतो। आता इकडे जे हॉस्पिटलमधून जी टेम्पो आलेला असतो ज्यात सावी लपलेली असते तो टेम्पो एका टपरीपाशी थांबतो। आता इकडे सावी हळूच त्याच्यातून निघते आणि तिथे बाहेर येऊन लपते। आता इकडे धैर्य जो असतो त्याच रस्त्याने जात असतो। आता त्याच टपरीपाशी सावी लपून बसलेली असते आणि धैर्य जो असतो तिथेच गोल गोल फिरून त्याच टपरीजवळ आलेला असतो आणि तिकडे तो त्या दुकानदाराला विचारत असतो, म्हणजेच रस्त्याच्या बाबतीत। आता इकडे सावी तिथेच एक साईडनी लपलेली असते पण तिला काही हे दिसत नाही की तिथे धैर्य आहे म्हणून। आता इकडे धैर्य खूप वेळ तिथे त्या दुकानदाराशी विचारपूस करतो पण त्यालाही काही सुचत नाही। आता इकडे त्यावर तो तिथे पाण्याची बॉटल वगैरे घेतो आणि तिकडे पाणी म्हणजे तोंडावर पाणी वगैरे शिंपतो, पाणी वगैरे पितो। त्याच साईडनी तिथे सावी सुद्धा लपून असते पण तिला काही सुचत नाही, ती फक्त लपून असते, तिला भीती वाटत असते। आता इकडे धैर्य जो असतो तो तर त्याच्या स्थानामध्ये असतो। इकडे आता सावी हळूच बोलते की मला फ्रेंडकडे जायचंय, फ्रेंड कुठेस तू? आता इकडे एकदम धैर्याला आवाज आल्यासारखं होतो, ते म्हणजे सावीचा। आता इकडे त्याला वाटतं की कोणीतरी असेल पण तो मागे बघतो तर तिथे कोणीच नसतं, पण आता इकडे सावी तिथे लपलेली असते। आता इकडे तो तिथे पैसे वगैरे देतो आणि आता इकडे गाडी घेऊन तो समोर निघतो। तर थोडं समोर गेल्याबरोबर आता इकडे समोरून विठ्ठलाची दिंडी येताना दिसते।
आता इकडे हे सगळं सावीला दिसतं आणि ते माऊली माऊली असे टाळ्या म्हणजे टाळं वगैरे वाजवत छानपैकी टाळा मृदुंगाच्या जयघोषात आता इकडे ते विठ्ठलाचं नामस्मरण करत इकडे वारी निघालेली असते. आता हे सगळं बघून इकडे सावी बोलते, देवबाप्पा चाललेत, मला सुद्धा देवबाप्पाकडे मागणी घालायची आहे, मला सुद्धा त्याला सांगायचं आहे की मला फ्रेंडजवळ जायचं आहे, मला सुद्धा माऊली माऊली करायचं आहे. आता असं म्हणून इकडे ती बघत असते. इकडे ते जे लोक असतात दिंडीतले ते आता इकडे धैर्यला बोलतात की माऊली समोर रस्ता बंद आहे, तुम्ही गाडी मागे घ्या. आता इकडे त्यावर तो बोलतो, अहो पण मला मुंबईला अर्जंट पोहोचायचं आहे. त्यावर तिकडे ते बोलतात, माऊली सगळ्यांनाच कुठे ना कुठे जायचं असतं अर्जंट, पण माऊलीच्या दरबारात या, तुम्हाला माऊली बरोबर वेळ दाखवेल आणि रस्ता सुद्धा. आता इकडे धैर्य त्याची गाडी मागे येतो. इकडे दिंडी जी असते ते चालतच असते. इकडे सावी धावत पळत तिथे दिंडीमध्ये जाते. ती मस्तपैकी डान्स वगैरे करते, तिथे टाळ वगैरे वाजवते. आता इकडे ती विठ्ठलाच्या समोर येऊन उभी राहते आणि बोलत असते की देवबाप्पा मला माझ्या फ्रेंडकडे जायचंय, मला लवकरात लवकर तो भेटू दे. आता अशी ती प्रार्थना करत असते. तिथे छानपैकी ती म्हणजे सगळं काही छान एन्जॉय करते. इकडे धैर्य जो असतो तो आता इकडे बघत असतो रेंज. इकडे नीता जी असते इकडे धैर्यला फोन लावत असते. आता इकडे त्याचा फोन काही लागत नसतो. इकडे हॉस्पिटलमधून दामिनीला डॉक्टरांचा फोन येतो की आम्ही सगळं चेक केलंय पण कुठेच नाहीये सावी. आता असं म्हटल्याबरोबर इकडे दामिनी बोलते, मी तुमच्यावर विश्वास ठेवला ना, हेच मोठी चूक झाली. आणि आता इकडे ती बोलते, तुमची कुठली गाडी बाहेर वगैरे गेली आहे का? त्यावर आता इकडे ती सांगतात की हो, एक टेम्पो गेलाय. आता इकडे त्यावर दामिनी बोलते, तर त्याची चौकशी करा, कुठे गेलाय, काय गेलाय म्हणून. आता इकडे दामिनी सुद्धा तिची गाडी घेऊन निघालेली असते, ते म्हणजे सावीच्या शोधासाठी. इकडे धैर्य जो असतो तो आता इकडे त्या दिंडीकडे जायला निघतो. आता इकडे तो म्हणजे ज्या आजीने ते विठ्ठलाची आणि रुक्मिणीची जी मूर्ती असते ती डोक्यावर घेतलेली असते, ती एकदम चक्कर येऊन पडणार तितक्यात धैर्य जो असतो तो एकदम त्यांना सावरतो आणि बोलतो, अहो आजी दमाने, आणि तुम्ही जरा वेळ बसता का, मी तुम्हाला पाणी आणून देऊ का? आता असं म्हटल्याबरोबर इकडे त्या बोलतात, नाही नाही नको बाळा, आणि ना आज तू माझ्या विठ्ठलाला वाचवलंस, तू होतास म्हणून माझा विठ्ठल वाचला. आता बघ माझा विठ्ठल ना तुझं सगळं काही मनोकामना पूर्ण करेल, आणि हो तुझी रुक्मिणी सुद्धा तुला लवकरच भेटेल. आणि ती आजी त्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देत असते. तो आता एकदम डोळे मिटून असतो. इकडे सावी ती डान्स वगैरे करत असते, म्हणजे टाळ्या वगैरे वाजवत असते, पण आता एकदम तिला त्या टपरीवर पाववडा दिसतो. आता हे बघून तिला खूप भूक लागते. आता इकडे तिला काही सुचत नाही काय करायचं आणि काय नाही, म्हणून आता इकडे ती सरळ जाते आणि तो जो वडापाव आहे ती घेते. आता इकडे त्यावर तो माणूस बोलतो, ए पोरी पहिले पैसे दे नंतर हा वडापाव खा. आता इकडे ती सरळ वडापाव घेते आणि तिथून पळत सुटते. आता इकडे तो दुकानदार तिच्या मागे मागे धावायला जातो. आता इकडे त्यावर धैर्यला हे सगळं प्रकरण दिसतं. आता इकडे धैर्य बोलतो, काय झालंय दादा? त्यावर आता इकडे तो सांगतो, अहो ती एक मेंटल पोरगी त्या मनोरुग्णाच्या गाडीमधून टेम्पोमधून उतरली आणि इथं नाचली, माझा वडापाव घेतला आणि घेऊन पळाली. आता असं म्हटलं बरोबर इकडेच धैर्यला मनात विचार येतो, ती सावी तर नसेल, आणि म्हणून तिकडे तो बोलतो, एक मिनिट दादा, आणि आता लगेचच तो गाडीजवळ जातो आणि त्याचा मोबाईल घेऊन येतो. आता इकडे लगेचच तो फोटो दाखवणार तितके तिकडे नीताचा फोन येतो आणि इकडे ती सांगते की सावी दवाखान्यातून पळून गेली आहे. आता असं म्हटलं बरोबर इकडे तो बोलतो, थांबा बहिणी मी तुम्हाला फोन लावतो. आणि आता इकडे तो त्या टपरीवाल्याला तो फोटो दाखवतो सावीचा. तो बोलतो की ही होती का ती मुलगी? त्यावर तिकडे तो बोलतो, हो या दिशेने पळत गेली आहे. आता असं म्हटलं बरोबर इकडे धैर्य जो असतो धावत पळतो तिकडे त्या दिशेने निघतो. तर आता हा तर भाग इथे संपतो, पण तिकडे पुढील भागात पाहायला मिळणार आहे की आता इकडे सावी जी असते ती आता इकडे अखेर धैर्यला दिसलेली असते आणि ती रोडच्या दुसऱ्या साईडने असते तर धैर्य दुसऱ्या साईडने, आणि आता एकदम मदतून टेम्पो येत असतो. आता इकडे धैर्य बोलतो, थांब सावी तिथेच. पण आता इकडे सावीला काही सुचत नाही, एकदम ती धावत पळत इकडे धैर्यकडे जाणार. तितके धैर्य घेतो आणि तिला मागे धक्का देतो आणि एकदम तो त्या टेम्पोला धडक मारून तिथेच पडतो. तर आता एकदम सावीला सगळं काही आठवतं आणि ती जोरात धैर्य अशी हाक मारते. तर प्रेक्षकांनो हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.